आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर रोहित पवार हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आता नेमकी काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातल्या तपासावरून रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। ते वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत। काल त्यांनी गुन्हा नोंद करण्यासाठी बारामती पोलीस ठाणे गाठलेलं होतं, मात्र त्यांचा गुन्हा अजूनही नोंद करून घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळेही रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, रोहित पवार हे फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत, काय प्रमुख मागणी करणार आहेत ते फडणवीसांकडे? रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत। एकूणच या अगोदर जर का आपण पाहायचं तर रोहित पवार यांच्याकडनं VSR कंपनी संदर्भात कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी ही वारंवार बोलून दाखवलेली होती। एकूणच जे नियम आहेत ते कुठेतरी पाळले जात नाही अशा प्रकारचा आरोप देखील वारंवार रोहित पवार हे आपल्याला करताना दिसत आहेत आणि त्याचसाठी त्यांच्याकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतली जाते आहे। सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर जे स्मारक आहे अजित पवारांचं त्या संदर्भात देखील भेट जी आहे ती आपल्याला ही होताना पाहायला मिळू शकते। प्रामुख्यानं जर पाहायचं तर आज देखील रोहित पवार यांच्याकडनं राज ठाकरे यांची भेट घेण्यात आलेली होती। एकूण या अगोदर पत्रकार परिषद देखील घेतल्याचं आपल्याला दिसलेलं होतं आणि त्यामध्ये अनेक पुरावे VSR असेल किंवा मग इतर ज्या बाबी आहेत त्या रोहित पवार यांच्याकडनं समोर आणल्या जात होत्या। याच अनुषंगानं एकूण मलबार हिल पोलीस स्टेशन असेल इथं देखील त्यांच्याकडनं गुन्हा दाखल करण्यात यावा, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ते गेलेले होते, मात्र गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नव्हता। बारामती मध्ये देखील काल एकूणच या संदर्भात आपल्याला सगळ्या घडामोडी घडताना दिसलेल्या होत्या। त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये देखील वारंवार VSR संदर्भात ते आरोप करताना दिसतात आणि याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांची भेट ही आपल्याला महत्त्वाची मानली जात आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांना रोहित पवार हे काय सांगता आहेत या संदर्भात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच आता ही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे। या भेटीमध्ये काय मागण्या केल्या जातात मुख्यमंत्र्यांकडे हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।